9 आणि ठाकरेंची शिवसेना एका जागेवर आघाडीवर। मोठी बातमी, माळशिरसच्या मांडवे गटातून पवारांच्या एनसीपीचे उमेदवार विजयी झाले। माळशिरस मांडवे गटातून पवारांच्या एनसीपीचे गौतम माने हे विजयी झालेले आहेत। गौतम माने यांच्याकडनं भाजपच्या धर्मराज माने यांचा पराभव करण्यात आलेला आहे। तर माळशिरसच्या मांडवे गटामधून पवारांच्या एनसीपीचे उमेदवार या ठिकाणी विजयी झाले। भाजपला मात्र या ठिकाणी धक्का बसताना दिसतोय। गौतम माने हे विजयी झाले आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर धर्मराज माने यांचा पराभव या ठिकाणी गौतम माने यांच्याकडून करण्यात आलेला आहे। तर माळशिरसच्या मांडवे गटामधून पवारांच्या एनसीपीचे उमेदवार विजयी झाले। तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल आपण या ठिकाणी पाहतोय। गौतम मानेंकडनं भाजपच्या धर्मराज मानेंचा पराभव करण्यात आलेला आहे। तर जिल्हा परिषदांमध्ये भाजप 1 नंबरचा पक्ष या ठिकाणी ठरलेला आहे। 7 जिल्हा परिषदांवर सध्या भाजपचं वर्चस्व। गौतम माने यांनी भाजपच्या धर्मराज माने यांचा पराभव केलेला आहे। आपण पाहतो ही मोठी अपडेट। माळशिरसमध्ये मांडवे गटामध्ये पवारांच्या एनसीपीचे उमेदवार या ठिकाणी विजयी होताना आपल्याला दिसतात। ग्राफिक्सच्या माध्यमातून ही आकडेवारी आपण पाहतोय। भाजप 7 जागांवरती, शिवसेना 2, तर राष्ट्रवादी एका झेडपीवर या ठिकाणी वर्चस्व मिळवून आहे। तर तिथे महाविकास आघाडीमध्ये फक्त काँग्रेस या ठिकाणी 2 झेडपींवर आघाडीवर आहे। आपण ही जिल्हा परिषदेची आकडेवारी पाहतो, ज्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खातंही उघडता आलेलं नाहीये। ठाकरेंची शिवसेना सध्या 0 आपल्याला दिसते। पंचायत समितींची आकडेवारी जर आपण पाहिली तर भाजप 35 पंचायत समित्यांवर, शिवसेना 22, राष्ट्रवादी 20, काँग्रेस 8, तर शरद पवार यांची राष्ट्रवादी 8 जागांवरती, ठाकरेंची शिवसेना 5 पंचायत समित्यांवर। तर इथे पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीचं महायुती महाविकास आघाडीवर भारी पडलेली आहे। भाजप 35, शिंदेची शिवसेना 22 आणि राष्ट्रवादी 20 जागांवर, आणि महायुतीने इथे महाविकास आघाडीला धोबी पछाड दिलेला आहे। तर भाजप 35 आणि शिवसेना 22 आणि राष्ट्रवादी 20 जागांवर आघाडीवर। तर तिथे शरद पवारांची राष्ट्रवादी 8, काँग्रेस